सप्रेम नमस्कार. या माझ्या YouTube चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण आजपर्यंतची शिक्षण पद्धती आणि ह्याच्या पुढचा अभ्यासक्रम याविषयी चर्चा करणार आहोत. विशेषतः पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा आणि अभ्यासक्रमाचा चेहरा मोहरा बदलतोय. पुस्तकी शिक्षण मुलांना न देता कलाकौशल्य देणारे, नवीन दिशा देणारे आणि स्किल्स डेव्हलप करणारे धोरण म्हणजे NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. या पॉलिसीविषयी आम्ही बऱ्याच शिक्षकांशी आणि पालकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की यामधले बारकावे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळं जाणून घेण्याकरता आज आपण पुण्यातील प्रतिष्ठित अशा DES प्री प्रायमरी स्कूल म्हणजेच आता नामांतरण होऊन DES मुरलीधर लोहिया मातृमंदिर या शाळेमध्ये आलेलो आहोत. आणि या शाळेच्या प्रिन्सिपल सौ माधुरी बर्वे यांच्याशी आपण चर्चा करून त्या बाबतीत मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार माधुरी मिस. नमस्कार. माधुरी मिसची ओळख करून द्यायची, त्यामुळे आता याची गरज लागणार कारण त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे. माधुरी मिस यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला आणि 1995 मध्ये असिस्टंट टीचर म्हणून त्यावेळच्या त्या DES प्री प्रायमरी स्कूलमध्ये कामावर रुजू झाल्या. अभिनय आणि कला क्षेत्राची आवड असूनही माधुरी मिस लहान मुलांमध्ये जास्त रमल्या आणि 2003 मध्ये क्लास टीचर म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली. 21 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव झाल्यानंतर 2016 साली मुरलीधर लोहिया मातृमंदिरमध्ये त्यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. अत्यंत तत्पर, कार्यक्षम आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या माधुरी मिस टीमवर्कमध्ये खूप विश्वास ठेवतात. त्यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्कारांनी पुरस्कृत केलेले आहे. त्याची यादीच जणू काही आहे, पण त्यातले महत्त्वाचे पुरस्कार मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. ऍक्टिव्हिटी बेस्ड स्कूलसाठी 2020 मध्ये त्यांना महापौर पुरस्कार मिळालेला आहे. 2020 मध्येच बेस्ट टीचर अवॉर्ड, 2023 मध्ये शिक्षण विवेक यांच्याकडून मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार, अवॉर्ड फॉर प्रेस्टिजियस ऑनर इन द स्पेशल कॅटेगरी फॉर इंटरनॅशनल व्हाईट वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स फॉर 2023. 2023 मध्येच 650 प्री प्रायमरीच्या मुलांना घेऊन 4000 लोकांसमोर गीत रमाण्याचा भव्य लाईव्ह शो केल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड आणि पुन्हा 2023 मध्ये बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह आयडियाज अशा आणि बऱ्याच पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तर आज NEP या विषयावर तसेच त्यांच्या स्कूलबद्दल आणि एकूण त्यांच्या कारकिर्दीबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माधुरी मिस, सगळ्यात आधी मला तुम्हाला NEP विषयी आणि त्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात जे बदल होत आहेत याविषयी जाणून घ्यायला आवडेल. काय मार्गदर्शन करू शकाल? ॲक्च्युली न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जे आता खूप चर्चेत आहे आणि कसं झालंय की हा एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि तो समजून घ्यायला हवा. सध्या सगळ्या शाळांनी ते फॉलो करता आहेत. आमची पण शाळा फॉलो करते. गेले आम्ही 4-5 वर्षांपासून आम्ही NEP आम्ही सांगतोय की आम्ही फॉलो करतो आहे. तर मेन NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचे मेन उद्दिष्ट काय आहे तर काही नाही, समान आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रदान करणे. प्लस त्याच्यात आहे बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना द्यायचं आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, नंतर क्वालिटी टीचिंग आहे, त्याच्यात नंतर लवचिक आणि सर्वांगीण शिक्षण प्रणाली विकसित करणे आहे. या जरा ठळक गोष्टी आहेत त्याच्यातल्या. आता तुम्ही म्हणाल की नवीन प्रणाली म्हणजे काय, तर आता नवीन प्रणालीमध्ये त्यांनी जे जुनी होती आपली पारंपरिक म्हणू आपण त्याला स्टडी कल्चर आपण त्याला हे करू की पारंपरिक काय होतं तर 10+2 होतं. पण आता तसं न करता त्यांनी 5+3+3+4 असं त्यांनी आणलं. आता 5+3+3+4 म्हणजे तुम्हाला काय गणिताचा पेपर की काय तर तो नसून त्यांनी प्री प्रायमरी ते सेकंड स्टँडर्ड हे फाउंडेशन लेवल त्यांनी धरलेलं आहे. म्हणजे प्री प्रायमरी, ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंड हे फाउंडेशन लेवलमध्ये येणार.
मग तसंच त्यांचं जे म्हणजे तिसरी चौथी पाचवी हे त्यांचं प्रिपरेटरीमध्ये येणार, म्हणजे प्रिपरेटरी लेवल म्हणतो तसं त्यांनी धरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग 6वी 7वी 8वी हे त्यांचं मिडल लर्निंग लेवल त्यांनी धरली. बरं, त्याच्यानंतर 9वी 10वी आणि 11वी 12वी त्यांनी सेकंडरी लेवल धरली. असा सगळा तो समावेश असणार आहे. या ह्याच्यात त्यांनी काय केलं, 3 ते 6 बालकाचे मानसिक विकासाचे एज आहे धरले जाते. तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी हे NEPचं साधारणपणे डिझाईन केलाय कोर्स, म्हणजे ते करिक्युलम म्हणतो आपण, तो डिझाईन त्यांनी या अनुषंगाने केलेला आहे. त्याच्यात हॉलिस्टिक एज्युकेशन आलं, स्किल डेव्हलपमेंट आले, नंतर त्याच्यात हॉलिस्टिकमध्ये तुम्ही म्हणाल तर काय, तर इमोशनल आहे, इंटेलेक्च्युअल आहे, सोशल फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. आणि मल्टीलिंग्वल एज्युकेशन पण आहे त्याच्यात. मदर टंग फोकस हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळावं आपल्या मुलांना. तर अगदी खरं सांगायचं तर खरंच आहे, लहान मुलं जी असतात, आता आपण फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्र बघू तर मराठी लँग्वेज सगळीकडे वापरली जाते. आपल्या जास्तीत जास्त मुलं जी आमच्याकडे तर येतात ती मराठी फॅमिली बॅकग्राऊंडमधली येतात, तर घरी मराठी बोललं जातं. तर आपण जर का त्याच ह्याच्यातून जर का त्यांना समजवलं तर आमच्या मुलांना, कारण आमची प्री प्रायमरी स्कूल असल्यामुळे पटकीने त्यांना कळतं ते. आणि मग हळूहळू करत आपण त्यांना इंग्लिशच्या ह्याच्याने मग ते वळवतो. म्हणजे आमच्या मुलांना मिनी KG मध्ये आल्यावरती झाडाचं सिनियरपर्यंत ट्री कधी होतं हे कळत नाही, इतकं स्लोली अँड ग्रॅज्युअली त्यांना आम्ही इंग्लिशच्या ह्याच्यात येतो. सध्या काय झालंय, मातृभाषा तुम्ही म्हणाल तर मातृभाषेतून शिक्षण हे तर गरजेचं आहे, कारण त्यांना त्या ह्याच्यातच कळतं. पण इंग्लिश ऑल्सो इट इज अ नीड ऑफ अ नाव, सो तेही महत्वाचंच आहे. त्यामुळे इंग्लिश मराठी धरून इंग्लिशकडे त्यांना वळवणं आणि नंतर मग इंग्लिशमधून शिक्षण. त्यांनी सांगितलं 5वी पासून मात्र तुम्ही ज्या मीडियमचे आहात त्यापासून शिक्षण तुम्ही दिलं तरी चालेल, पण 2nd स्टँडर्ड पर्यंत मोस्टली तुम्ही मदर टंग मध्ये शिकवा. नुसतं मदर टंग म्हणजे मराठीतच शिकवा असं बिलकुल नाहीये. ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्यांनी दोन्ही लँग्वेजेसमध्ये समजून सांगायचे. कसं आहे, पूर्वी गोकमपट्टी ही एक होती पाठ्यपुस्तक, नंतर काय म्हणतात जे कंटेंट आहे तो सगळा ते घोकमपट्टी करायचे पाठ्यपुस्तकातली. तर तसं आता नाहीये. त्यांचं म्हणणं की समजून मुलाला समजलं पाहिजे. किती असं बघण्यात आलं की 8वीतल्या मुलांना साधं वाचता येत नाहीये, तर वाचता का येत नाहीये, तर याच्या मागचे कारण काय असं बघत गेल्यावरती कळलं की अरे त्या मुलांचं रीडिंग आणि लिसनिंग स्किल्सच कमी आहेत, ते डेव्हलप नाही झालेली. मग काय झालं की त्यांनी हा डिझाईन केला पोर्शन की प्री प्रायमरी लेवलला लिसनिंग आणि रीडिंग स्किल्स जास्ती वाढवा. म्हणजे रायटिंग कमी करा असं बिलकुल नाहीये, पण रीडिंग अँड लिसनिंग स्किल्स वाढवा. आणि हळूहळू करत त्यांचे जे ग्रॉस मोटर स्किल्स डेव्हलप करायचे आहेत किंवा आपल्याला फिंगर मोटर डेव्हलप करायचे, हळू करत त्या ह्याच्याने करून मग रायटिंगकडे वळवा. म्हणजे रायटिंग पूर्वी कसं व्हायचं, आलं मूल मिनी KG मध्ये की लगेच वही पुस्तक काढून त्याला शिकवायला लागायचे. तर आता पाठांतर आणि हे सगळं बंद नाही झालेलं, पण ऍक्टिव्हिटी बेस्ड झालेलं आहे. आणि त्यानुसार मग हळूहळू करत पहिल्यांदा त्यांचे स्किल्स डेव्हलप करायचे, ते म्हणजे लिसनिंग आणि रीडिंग स्किल. आणि मग एकदा लिसनिंग स्किल आणि रीडिंगचे डेव्हलप झाले की साधारणपणे मूल बरोबर रायटिंगकडे वळेलच. आणि मग त्याला समजून तो एक विषय जो असेल तो त्याला समजून घेता येईल. नुसतं आपल्या आल्यावरती लिहायचं असं नाही. तर हे फक्त प्री प्रायमरी लेवलला नाही, तर हे त्यांनी सगळ्यालाच ठेवलेलं आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड हे सगळ्याला आहे. मुलं नुसतं आपली दप्तरं घेऊन यायची आणि होमवर्क या सगळ्याला साधारणपणे आता त्यांनी सांगितलं की हे न करता मुलाला तुम्ही इन जनरल प्ले वे लर्न मेथडमध्ये शिकवून होमवर्क वरती भर द्यायचा नाहीये. आणि अशा ह्याच्याने ते NEP त्यांनी डिझाईन केलेलं आहे. NEPचं मी जेव्हा बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की सगळ्या शाळांमध्ये अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही, कारण त्याची काही असू शकतील. तर आता समजा माझी मुलगी तुमच्या शाळेमध्ये शिकते आणि माझ्या मित्राचा मुलगा दुसऱ्या शाळेमध्ये शिकतोय. माझं असं लक्षात येतं की अरे पूर्वीच्याच पद्धतीने त्यांच्या इथे शिकवत आहेत, पण त्याला आता ABCD लिहायला यायला लागलं, अजून काय करता यायला लागलं. मग कुठेतरी कम्पॅरिझन व्हायला सुरुवात होते आणि पालकांमध्ये तो तणाव एक निर्माण व्हायला सुरुवात होते. तर ही कम्पॅरिझन बेसिकली करू नये, कारण ही नवीन शिक्षण पद्धती आहे असं तुम्ही म्हणलात.
तर त्याविषयी काही सांगाल तर? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मुळात आल्यावरती लगेच रायटिंग आणि ह्याच्यावरती पालकांनी भर देऊ नये. कारण सांगते, जेव्हा अगदी प्री प्रायमरीला पण जेव्हा येतात पालक तेव्हा म्हणतात आज आमच्या मुलाला होमवर्क नाही दिला. होमवर्क नाही द्यायचा आहे, कारण तुमच्या मुलाचं अजून सर्वांगीण म्हणतोय आपण विकास होणे, ओव्हरऑल डेव्हलप करणं त्या मुलाचं ते झालेलं नाहीये. म्हणजे कसं तर ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट किंवा फिंगर मोटर डेव्हलपमेंट आणि हँड कोऑर्डिनेशन यासाठीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. रायटिंग येणारच आहेत पुढे, रायटिंग शिवाय पर्याय नाही. पेपर अजूनही आपले कॉम्प्युटरवरती देण्यासारखे झालेले नाहीये, त्यामुळे रायटिंग येणारच. पण पहिलं मेन काय आहे की अरे मुलाचे डेव्हलप होणे, हे सगळे ग्रॉस मोटर स्किल्स आहेत ते सगळे त्यांचे डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि मग हे सगळं नाही जर का डेव्हलप झालं तर मग त्याचं अक्षर पण खराब येऊ शकतं. त्यामुळे रीडिंग लिसनिंग स्किल्स डेव्हलप व्हायचे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं घोकमपट्टी करून त्या मुलाला म्हणलं की हा आता तुझा अभ्यास झाला का, आता पाठांतर आहे, 2-3 आन्सर्स लर्न केले, क्वेश्चन्स आणि आन्सर्स लर्न झाल्यावरती पेपर लिहिला की झालं, असं नाहीये. ते त्या मुलाला समजलंय का हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे आपण म्हणजे पालकांनी याच्यावरती अभ्यास, ऑब्व्हियसली इंग्लिश तुम्ही म्हणाल तर आपलं मूल इंग्लिश बोलायला लागलं तर नो डाऊट आमची पण मुलं, आम्ही पण इथे आल्यावरती जे मी म्हणलं तुम्हाला की आमची शाळा न्यू एज्युकेशन पॉलिसी गेले बरेच वर्ष आम्ही फॉलो करतोय, तर आम्ही रीडिंग आणि लिसनिंग स्किल आणि खूप ऍक्टिव्हिटीज घेतात आमच्या शाळेत. म्हणजे तुम्हाला सांगते दर आठवड्याला आमच्याकडे मॉडेल्स तयार होतात. आमच्या टीचर्स अतिशय मेहनत घेत आहेत त्याच्यावर. म्हणजे अगदी रेनी सीझन म्हणू नका, तुमचा कुठला जीकेचा टॉपिक असेल, फ्रुट्स व्हेजिटेबल्स असो किंवा अजून हे असो, ट्रॅफिक असो, सिग्नल्सचा ते शिकायचं असेल, काही असो, तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या, आमच्या टीचर्स त्याचं मॉडेल बनवतात आणि मग त्या मॉडेलनुसार आम्ही मुलांना शिकवतो. अगदी रेन हार्वेस्टिंग मॉडेल पण आमच्या टीचरांनी बनवलं. नुसतं ते न बनवून आमची मुलं बोलायला पण लागली. म्हणजे एनईपी प्रमाणेच आम्ही जातोय आणि मुलाला येतंय. पेरेंट्स पण खुश आहेत कारण त्यांची मुलं शिकतात. सी नुसतं रायटिंग करणे किंवा हे इज नॉट इम्पॉर्टंट. तर याच्या अंगाने जे काही आता सध्या त्यांनी जे सांगितले की प्ले वे लर्न मेथड मध्ये शिकवा मुलांना, भरपूर ऍक्टिव्हिटीज करून घ्या, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर या अनुषंगाने त्यांना म्हणजे एनईपी इज इम्पॉर्टंट. तर पालकांनी अगदी छानपैकी विश्वास ठेवा एज्युकेशन डिपार्टमेंटवरती, शाळेवर, सगळ्यांवर आणि एनईपी वरती. अगदी एनईपीला प्रोत्साहन द्या. एनईपी खूप चांगलं आहे, मुलांना भरपूर शिकतील मुलं. मुलांच्या शिक्षणाविषयी रोज उठूनच्या जीवनामध्ये आपण बघतो, जर मनासारखं काही घडलं नाही तर पालकांची अगदी सोपी पद्धत असते, ते म्हणजे शाळेला किंवा टीचर्सला जबाबदार धरायचं. हे मी स्वतः पालक आहे, मला माहिती आहे की हे करून योग्य नाही. कारण पालक म्हणून आमच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत ज्या आम्ही, कारण मुलं 4 ते 5 तास शाळेत असतात, उरलेल्या वेळ घरी आमच्या ताब्यात असतात. तेव्हा आमच्या जबाबदारी ज्या आहेत त्या आम्ही पार पाडतो का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि याविषयी तुम्ही पालकांना उद्देशून काय संदेश द्याल? पालकांना मी एकच सांगू इच्छिते की शाळेला म्हणजे अगदी बरोबर आहे, आम्ही इथे सगळं शिकवतोय, आम्ही त्यांना ते इथे 3 तास असतात, पण तुम्ही म्हणल्यासारखं बाकीचा वेळ ते घरातच असतात. तर मला असं सांगायचंय की तुम्ही शाळेवरती विश्वास ठेवा. शाळा जे काही सांगते किंवा मुलाच्या विषयी खूपसं काय झालेलं आहे सध्या, पालकांना फक्त पॉझिटिव्ह ऐकायचं असतं, काय काही वेळेस निगेटिव्ह ऐकायला ते तयार नसतात. तर आपण जर का कुठल्यामुळे, तर हे नॉर्मल आहे. किंवा अगदी सोपं उदाहरण घ्या की शाळेला जबाबदार म्हणजे जर का भांडणं झाली मुलांमध्ये, तर ते मुली 2.5 वर्षाचं असतं, हे मुली 2.5 वर्षाचंच असतं. तर आपण दोघांनाही आम्ही समजून सांगतो. तर त्याच्यात टीचर्सना त्रास मला असं वाटतं की देऊ नये त्यांनी, की त्याही तोही मूल लहान आहे, हेही मूल लहान आहे, समजून सांगणं हे आपल्या हातात आहे. आणि मला वाटतं की टीचर्स खूप मेहनत घेत आहेत इथे. टीचर्स एवढं तुमच्या मुलांसाठी मॉडेल्स बनवतात, नंतर अगदी 100% दे आर गिव्हिंग देअर काय म्हणतात टीचिंग. तर तुम्ही त्यांना त्यांच्यात विश्वास ठेवून, शाळेवर विश्वास ठेवून क्वालिटी एज्युकेशन म्हणतो, जे मी म्हणलं क्वालिटी एज्युकेशन, ते फक्त शाळेला नाहीये, ते पालकांना पण आहे. जेव्हा तुम्ही सॅटर्डे संडे असाल तर आम्ही एक असा चार्ट केलाय होमवर्कचा आणि आम्ही मुद्दामून ते पालकांना आम्ही पाठवतो
की तुम्ही काय घ्याल त्याच्यात. तर तुम्ही आज खूप पाऊस पडला असेल तर तुम्ही इकडे जा, डॅम बघायला घेऊन जा मुलांना, की त्यांना डॅम दाखवा, कारण आम्हाला शक्य नाही आहे पिकनिक काढणं असेल तर डॅम बघायला घेऊन जा, किंवा तळजाईवर घेऊन जा, पर्वतीवरती घेऊन जा, त्यांना मार्केट दाखवायला घेऊन जा. हे जे किंवा त्यांच्याबरोबर बसा तुम्ही, स्वयंपाक पण अगदी त्यांच्याबरोबर त्यांनाही थोडंसं द्या, कणिक द्या. तुम्हाला सांगते कणिक आणि हे सगळं ग्रेन सॉर्टिंग किंवा व्हेजिटेबल सॉर्टिंग जे आहे ते आम्ही इथे घेतो, अँड दिस इज गुड फॉर फिंगर मोटर कंट्रोल. सो ते पण होईल, क्वालिटी टीचिंग पण होईल आणि क्वालिटी एक टाइम स्पेंड पण होईल त्यांचा मुलांबरोबर. आणि काही जसं त्यांनी हे एवढं केलं किंवा, आणि मेन म्हणजे मुलं सगळं पालकांचा ऑब्झर्व करतात, आणि ते जर का असे छान जर का असतील त्यांच्यासमोर, त्यांनी जर का पॉझिटिव्ह सगळं त्यांच्याजवळ चांगलं हेल्दी फूड खाणं सगळं चालू ठेवलं, किंवा आम्ही म्हणतो 2 वेळा ब्रश करा तुम्ही, तसं हे पालकांनी पण केलं, नमस्कार करा मोठ्यांना, हे पालकांना पण जर का हे सगळं केलं, मुलं आपोआप ऑब्झर्व करतात आणि तसं वागतात. संस्कार हे फक्त शाळेतच नाही, ते घरापासून सुरुवात होते. अगदी बरोबर, ती बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं मुलं हे अनुकरण करत असतात, टीचरचंही अनुकरण करतात. त्यामुळे असं सांगितलं जातं नाही टीचरनी कसं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पुष्कळ टीचर्सवर लादल्या जातात, पण पालकांनी सुद्धा कसं राहिलं पाहिजे, त्यांनी कुठल्या प्रकारचे संस्कार मुलांवर जाणीवपूर्वक केले पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. खूप. आणि टीचर्सवर आता मी जे बघतोय की या पूर्वीचं जेव्हा शिक्षण प्रणालीमध्ये आपण म्हणतो की एक पुस्तकी अभ्यासाचा भोक्या करून घ्यायचा होता, आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असल्यामुळे खूप सारे टीचर्सना अविरत मेहनत घ्यावी लागते, आणि त्यांचा स्वतःचा वेळ त्यांना मिळत नाहीये, पण मुलांसाठी त्या आवडीने करतात. तर ह्याला खरंच पालकांनी त्याला सपोर्ट केलं पाहिजे चांगलं, आणि शाळेला सपोर्ट केलं पाहिजे. ऍक्च्युली खरंच सपोर्ट करायला पाहिजे, कारण मी जसं म्हणलं की टीचर्स म्हणजे अक्षरशः जीव ओतून काम करतायत सध्या, आणि नुसतं तेवढंच नाही तर आम्ही त्यांना मॉरल बेस्ड सगळं आम्ही देतो आहे एज्युकेशन. सो व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणू आपण त्याला, आणि हे पालकांनी सपोर्ट करायला पाहिजे, पालकांनी त्याप्रमाणे वागायला पाहिजे. म्हणजे आपोआपच कसं आहे, नुसतं स्कूल रिस्पॉन्सिबल नाहीये, पेरेंट्स पण रिस्पॉन्सिबल आहे. स्कूल आणि पेरेंट्स आणि मुलाने जेव्हा वेन वी विल वर्क टुगेदर ना, तेव्हा त्या मुलाचं नक्कीच चांगलं होणार आहे. वेगवेगळे उपक्रम तुमच्याकडे राबवले जातात, मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे. गीत रमणाचा जो तुम्ही आपण मगाशी उल्लेख केला, तुम्हाला त्याबद्दल पुरस्कार मिळालाय, तर तो गीत रमणाचा भव्य असा कार्यक्रम झालेला मी स्वतः बघितला तुमच्या इथे, तर त्याविषयीच्या खूप आठवणी छान आहेत, त्या आम्हाला सांगाव्या अशी माझी इच्छा आहे. नक्की. ऍक्च्युली त्यावेळेच्या आठवणी आमच्या पण खूप छान आहेत. आम्ही हा गीत रामायणाचा जो कार्यक्रम आम्ही केला तो मी स्वतः टीचर असताना पासून आम्हाला हा करायचा होता, पण तो समाव काही ना काही कारणास्तव तो राहिला, आणि जेव्हा मी प्रिन्सिपल झाले तेव्हा मग आम्ही परत सगळ्या टीचर्सनी आम्ही ठरवलं की अरे हा करायचा. तर 2018 साली आम्ही हा छोट्या प्रमाणात केला होता, आणि तेव्हा आम्हाला कळलं की अरे मुलांनी खरंच खूप छान केले. म्हणजे त्यावेळेस आजी आजोबा रडले होते की अरे त्यांचं मूल समोर एवढं सुंदर गीत रामायणाची गाणी म्हणताय, म्हटल्यावरती त्यांनाही खूप आनंद झाला. मग आम्ही ठरवलं की अरे मग तेवढा करोना झाला, आणि मग 4 वर्ष 2-3 वर्षांनी मला वाटतं 2023 साली मग परत आम्ही ठरवलं की गीत रामायण करायचं. तर तुम्हाला खोटं वाटेल, लोकांना असं वाटतं की आम्ही जून महिन्यापासून आम्ही तयारीला लागलोय आणि एकदम वर्ल्ड रेकॉर्ड आणि येते, तर तसं काही नाही. आमच्या कोणाच्याही मनात नव्हतं की आपण वर्ल्ड रेकॉर्ड साठी करायचंय, हे मुळात उद्देश होतं. मुळात हे होतं की मायथॉलॉजी आणि आपलं कायम आम्ही त्याच्या मागे असतो की आपलं कल्चर, आपली मायथॉलॉजी, हिस्ट्री, वी आर रिच इन ऑल दिस थिंग्स. तर ते आपल्या मुलांपर्यंत जायला पाहिजे, पोचलं पाहिजे, मुलांनी ते शिकलं पाहिजे. तर दिस इज अ बेस्ट वे. मी तर काय म्हणेल की गॅदरिंग किंवा आपण जे जे काही शाळेत कार्यक्रम घेतो ते आपण जरा त्या अनुसरून घेतलं ना, आपोआप मुलं शिकतात. म्हणजे आम्ही गीत रामायण आता सॉरी मी तुम्हाला वेगळ्याच्या नेते, पण आम्ही नुसतं गीत रामायण नाही, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जीवनावर पण आधारित कार्यक्रम केला होता. तेव्हाही 350 मुलं होती आणि त्यांनी उत्कृष्ट केलं होतं. तुम्हाला काय सांगू की त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरे आलेले होते आणि त्यांनी कौतुक केलं आमच्या मुलांचं. त्यामुळे त्यांना त्या मुलांना हिस्ट्री कळली. म्हणजे असं करत आम्हाला वाटलं की अरे वा, दिस इज अ गुड थिंग की आपण रामायण शिकवणार आहोत मुलांना. आणि रामायणामधली गीत रामायणची गाणी तुम्हालाही माहितीये, बाबूजींची आणि फडके सरांनी काय सुंदर म्हटलेली आहे. तर आम्ही ठरवलं की ते आपण घ्यायचं.
आणि आम्ही चालू केलं. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी संपल्यावर आमच्या टीचर्स आल्या आणि प्रॅक्टिस चालू केल्यानंतर असंच कुठले तरी पेरेंट येऊन मला म्हटले की तुम्ही एवढी लहान मुलं कधीच यांनी वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही का नाही करत आहे? एवढ्या लहान मुलांनी आजपर्यंत गीत रामायणावरती कोणीच केलं नाहीये. म्हणलं इज इट? मग आम्ही खरंच त्या दृष्टीने विचार करायला लागलो. 20 दिवसात आमचा हा कार्यक्रम आम्ही म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत आम्ही पोहोचलो. आणि तुम्हाला खरंच आहे, तुम्ही होताच खूप भव्य दिव्य असा तो काय म्हणतात मेमोरेबल, आयुष्यभर आमच्या मेमरीज मध्ये राहील असा तो कार्यक्रम. 650 मुलं टोटल त्यांनी पार्टिसिपंट्स होती आणि एकेका प्रसंगाला सर्व शिक्षकांनी तेवढे घेतलेली मेहनत दिसत होती की एवढी लहान मुलांकडनं एवढं मोठं काम करून घ्यायचं. आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अजून एक असतं की मुलांनी स्टेजवरती रडायचं नसतं. आणि आमची छोटीशी 3 वर्षाची मुलं पण त्याच्यावर होती, 2.5 वर्षाची पण होती. त्यामुळे आमच्या सिनियर म्हणजे इतकं ते छान त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं टीचर्सनी पण की सिनियर केजीचं मूल मिनी केजीच्या मुलाचा हात धरून प्रॉपर स्टेजवरती आणून त्याला प्रॉपर हात परत एक्झिट होत होते. त्यामुळे इतकं सुंदर ते झालं. आणि टीचर्सनी समोर उभं राहायचं नाही, टीचर्सनी स्टेजवरती यायचं नाही, टीचर्सनी काही मदत करायची नाही. हे सगळे नियम आहेत वर्ल्ड रेकॉर्डच्या ह्याच्यात. आणि आम्ही त्याच्यात म्हणजे दिलं आम्ही 100% वी गेव अँड वी गॉट. गीत रामायणाचा भव्य कार्यक्रम झाला. असे छोटे मोठे बरेच उपक्रम तुमच्याकडे होत असतात, तर त्याविषयी काही माहिती सांगा. नक्की. आमचे अगदी छोटे मोठे कार्यक्रम म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगते की आमचं 4 ऑक्टोबरला आम्ही खरी कमाई म्हणून आमचा एक उपक्रम आहे. याच्यात आम्ही म्हणजे उद्देश काय याच्यातला मेन की आमची मुलं स्वतः त्याच्यात उटणं बनवतात, आम्ही पॉटरला बोलवतो, आम्ही पलट्या बनवून घेतो, मुलांना ते कलर करायला लावतो, त्याच्यानंतर रांगोळ्या कलर करायला लावतो, तयार करतो, उटणं तयार करतो, सेंटच्या छोट्या छोट्या बॉटल्स आम्ही मुलांकडून तयार करून घेतो. आणि हे सगळं आमच्या शिक्षिका तयार करून घेतात बरं का मुलांकडून. आणि ते आम्ही नंतर विकायला ठेवतो खास लोकांसाठी. आणि मग त्यासाठी आम्ही एक एक्झिबिशन भरवतो, त्याचं क्रिएटिव्ह हँड्स म्हणून असं एक्झिबिशनचं नाव आहे. आणि ते आता 4 ऑक्टोबरला आम्ही भरवतोय. एक मुलांना कॉन्फिडन्स येतो त्याच्या निमित्ताने आणि एक अनुभव त्यांच्या कायमस्वरूपी येईल की एक्सपिरियन्स की विकण्याचा आणि ती खरी कमाई त्यांनी विकून जे काही पैसे त्यांना मिळतील हे आम्ही नंतर चिल्ड्रन्स डेला किंवा अजून कशातरी उपक्रमाला त्यांच्यावरतीच खर्च करतो. आणि मुलंच कशाला पेरेंट्स पण आनंदाने याच्यात सहभागी होतात. आणि दुसरं म्हणजे मी आता खरी कमाई म्हटले ना, त्याचं हे खरी कमाईचं आमचं सगळं हे किट आहे. या किटमध्ये तुम्हाला उटणं मिळेल, तुम्हाला पणत्या असतील, एनव्हलप आम्ही करतो. या सगळ्या ह्याच्यात मुलांनी स्वतः या रांगोळ्या बनवलेल्या आहेत आणि पणत्या कलर केलेल्या आहेत. कॅन यू बिलीव्ह दिस? हे बघा. आणि इतकं प्रोफेशनल आहे, त्यांना असं वाटेल की खरंच. आणि सगळं मुलांनी टीचर्सच्या मदतीने, ऑफकोर्स टीचर्स शिकवतात. आणि हे तुम्ही म्हणता एक्झिबिशन मध्ये हे विकलं जातं, हे सगळं विकलं जातं. आणि आम्ही दरवर्षी आम्ही हे घेतो. आणि हे सगळं काही आहे हे विदाऊट मॅनेजमेंट सपोर्ट तर होत नाही, त्यामुळे मॅनेजमेंटचा सपोर्ट आम्हाला आहे. आणि त्यामुळेच मी एवढ्या ऍक्टिव्हिटीज घेऊ शकते या शाळेत. आणि नुसतं मॅनेजमेंट नाही तर आमच्या टीचर्सचा पण याच्यात सपोर्ट खूप आहे. कारण त्याही मी जे काही सांगितलं त्या अगदी छानपैकी ऐकतात आणि त्याही करतात, आनंदाने करतात. त्यामुळे जेव्हा आमचं हे टीमवर्क सगळ्यांचं येतं एकत्र, तेव्हाच एवढ्या छान छान गोष्टी आम्ही करू शकतो. प्लस आमच्याकडे दुसरा एक उपक्रम म्हणजे गार्डनिंग. आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही गार्डनिंग घेतो. त्याच्यात आम्ही टोमॅटोज, नंतर ब्रिंजल, लेडीज फिंगर, जे काही मुलं ऍक्च्युअल मध्ये शिकतात तर ते पण आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या टेरेस गार्डनिंग आम्ही केलेली आहे. भात शेती लावतो मुलांकडून. आणि त्यानंतर जेव्हा जो कोणी आमच्याकडे येईल, मॅनेजमेंटचे लोक असतील किंवा अजून गेस्ट असतील, तर आम्ही मुलांनी लावलेली जी काही व्हेजिटेबल्स असतील ते आम्ही त्यांना गिफ्ट म्हणून आम्ही देतो. त्यामुळे मुलांनाही ते छान वाटतं की आपण स्वतः व्हेजिटेबल्स लावलेले आहेत आणि आनंदाने ते खायला शिकतात. नाही तर कितीतरी मुलांना ही मला आवडत नाही व्हेजिटेबल, ती आवडत नाही भाजी, हे असं म्हणत असतात. तर पण आमच्याकडे तसं नाही होत.
भांग पण मुलं खातील इतकं त्यांना, कारण स्वतःच लावलेली असतात. आणि असे आम्ही बरेच उपक्रम घेतो. त्यातला आम्ही नंतर अगदी मी तुम्हाला सांगितलं हँड्स ऑन एक्सपिरियन्सच्या ह्याच्यातच मी एक सांगते की आम्ही रसवाला जो आपला लाकडी घाणा असतो तर त्या म्हणजे ती आम्ही गाडी आम्ही बोलवतो इथे, ती छानपैकी आम्ही स्वच्छ धुवून मुलांमुळे आमची मुलं स्वच्छ धुतात. नंतर ते रस काढतो आम्ही, उसाचा रस त्याच्यातून मुलांना देतो, म्हणजे त्यांना कळतं. पण हा पण एक एक्सपिरियन्स मुलांना खूप आवडतो. आता या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना कामाचा ताण हा प्रत्येकाला असतो. मी बरेच वेळेला बघितलंय की मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्तींना कामाचा ताण हा असतोच, किती नाही म्हटलं तरी. तुमच्याकडे बघून तो कधी जाणवत नाही. तुमचा विषय निघाला की नेहमी तुमचा हसरा चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतो. तर या मागचं जरा रहस्य सांगाल का? अगदी सोपं रहस्य. मला जे माझं पॅशन आहे तेच माझं प्रोफेशन झालं आणि मला हे काम इतकं आवडतं. म्हणजे मलाच नाही तर तुम्ही आतापर्यंत जर का तुम्ही बाहेर बघितलं तर आमच्या टीचर्स पण सगळ्या हसऱ्या आहेत. कारण प्रत्येक जण मनापासून काम करतं. आम्हाला हे कधीच असं वाटत नाही की हे आम्हाला कशाला आलो, का आलो, हे कधीच कोणाच्या ह्याच्यात आहे. तसं माझ्या ह्याच्यात आहे, कितीही काम आलं तरी मला ते आवडीचं काम आहे माझ्या हे सगळं. आणि जेव्हा आपलं हे पॅशनच आहे, मला लहान मुलं लहानपणापासूनच आवडतात. मी स्वतः लहान असताना आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे मला. तर मी सगळ्यांना मला म्हणजे आठवत आहे की माझ्या भावाला मी अगदी छानपैकी आवडीने सांभाळायचे, मला आवडायचं. आणि तुम्हाला सांगते कॉलेज मध्ये मी शिकत असताना इथे मी नोकरीला लागली, कारण मला लहान मुलांची आवड होती आणि त्यांच्यात काहीतरी करायची ही पहिल्यापासून इच्छा होती. आणि खरंच मला ती नोकरी मिळाली आणि मी खरंच ब्लेस्ड म्हणेन स्वतःला की मला नोकरी नुसती मिळाली नाही तर मला करण्याची संधी पण त्याच्यात मिळते आहे. हे सगळं कामाचा व्याप बघता जवळपास 10-10, 12-12 तास काम करावं लागतं. तर त्यामध्ये घर म्हणजे होम फ्रंट आणि वर्क हा कसा काय लाईफ बॅलन्स कसा काय करता? ऍक्च्युली या सगळ्याला मी काय म्हणेन, हे सगळेच उत्तरं देत असतात पण माझा नवरा आणि माझा मुलगा हे मला खूप मदत करतात. नाहीतर मी इथे 10-10 तास 9-9 तास मी देऊ शकले नसते. पण मला घरचा सपोर्ट खूप छान आहे माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलाचा पण, की त्यांनी फार काही अपेक्षा ठेवल्या नाही आहेत माझ्याकडून. त्यामुळे मी जास्तीत जास्त इथे छान मी काम करू शकते, वेळ देऊ शकते आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज मी इथे आणू शकते. त्यामुळे थँक्स टू माय फॅमिली. सिरियसली एवढे वर्ष आता ही कारकीर्द तुमची झाली, तर यामध्ये काही असे अगदी आवर्जून सांगण्यासारखे काही प्रसंग तुमच्या आठवणीत आहेत का मुलांच्या बाबतीतले? अगदी एक नाही, असे तर हजारो आहेत ऍक्च्युली. पण मी तुम्हाला गंमत म्हणून एक सांगते की एक कायमच तो माझ्या, खरंच कोणी मला विचारत तर मला कायम मी कधीच विसरणार नाही असा तो प्रसंग. म्हणजे आम्ही कायमच एक म्हणलं तसं की शेअरिंग हाही आम्ही एक शिकवत असतो मुलांना. आणि मी टीचर असताना असंच आम्ही शेअरिंग टॉपिक म्हणजे आम्ही तो काही घ्यायला लागत नाही. आम्ही असंही इन जनरल शिकवता असं की काही कोणी आणलं नाही तर कर शेअर, तर आता टिफिन नाही आणला कोणी, तर आता इथे सध्या तर आमच्या इथे शाळेत वी आर प्रोव्हाइडिंग फूड, हेल्दी फूड आम्ही देतो. पण पूर्वी तसं नव्हतं. त्यामुळे एखाद्या मुलाने मॅगी आणली किंवा बिस्किट आणलं तर मुलगा तो खाऊ शकायचा नाही. तर आम्ही त्याला सांगायचो की चला, बाकीच्यांना मी म्हणायचं की चला त्याला शेअर करा. तर सगळे शेअर करायचे. त्या 50 मुलांचा डब्बा त्याच्यासमोर यायचा, 1-1 घास म्हणला तरी 50 घास म्हणजे त्याच्यासाठी खूप व्हायचे. मग असं एक दिवस मी पण त्यांच्यासमोर, मी आणि माझी जी को टीचर असेल, आम्ही मुलांसमोर डबा खायचो. तर एक दिवस असं आलं की माझी नेमकी को टीचर पण आली नव्हती आणि मी डबा आणला नव्हता. तर मी टिफिन आणला नाही म्हटलं, ते मी जस्ट बाहेर गेलो होते, मला वाटतं शेजारी मी गेले असेल शेजारी क्लासमध्ये. तेवढ्यात मी आले माझ्या क्लासमध्ये, तर टेबलवरती 50 घास ठेवले होते मुलांनी टिफिन मधले. आणि एवढं छान म्हटलं की अरे. आणि मग मला तिथली एक मुलगी म्हटली की मिस आज तुम्ही विसरलात ना, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी शेअर केलं. म्हटलं चला, हे एक छान हा एक्सपिरियन्स आहे की मुलं शिकतायत, आपण त्यांना शिकवतोय आणि जेव्हा ते आपल्यावरतीच होते की अरे वा त्याने आपल्याला शेअर केलं, तेव्हा मला खूप मनापासून आनंद झाला. आणि आठवणी अजून दुसऱ्या म्हणाल तर एक गीत रामायणाचं मी जे तुम्हाला आता म्हणलं, तीही एक आमची छान आठवण आहे. नंतर आम्ही जेव्हा बाबासाहेब पुरंदरे आले आमच्याकडे, ती एक खूप सुंदर आठवण आहे. नंतर आम्ही मागे आमच्या टीचर्सनी लोकमान्य टिळकांवरती पण एक कार्यक्रम बसवला होता. त्यावेळेस
सुबोध भावे सर आले होते, त्यांच्यासमोर मुलांनी परफॉर्म केला आणि एवढं सुंदर केलं की तेही खुश झाले. तर ती एक छान आठवण आहे. अशा भरपूर आठवणी आहेत आणि मी जसं म्हटलं की आम्ही त्याच्यात फार रमून जातो. मी काय, माझ्या टीचर्स काय, आम्ही सगळे रमतो. नवीन इमारतीचं जेव्हा बांधकाम झालं आणि आता उद्घाटन प्रसंगी आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमंत्रित केलं होतं आणि त्याविषयीचा फार मोठा किस्सा आपल्या गप्पांमध्ये तुम्ही सांगितला होता. तो प्रेक्षकांना असं सांगावा अशी माझी किस्सा म्हणजे काय की ऍक्च्युली वी आर रिअली ब्लेस्ड की आमच्या शाळेत देवेंद्र फडणवीस सर येऊन गेले. म्हणजे याच्याशिवाय म्हणजे भाग्य नाही आमचं. एवढं सुंदर आमचं भाग्य होतं की ते आले आमच्या शाळेत. त्यांनी इनॉग्रेट केलं आणि मला त्यांच्याबरोबर पाऊण तास मी छानपैकी त्यांना शाळा दाखवली. आमची ही जी बिल्डिंग आहे आता ती NEPच्या ह्याच्याने त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मला काय दाखवणे काय नको असं होतं, कारण वी आर फॉलोईंग NEP आणि आम्ही त्याप्रमाणे ही बिल्डिंग बांधली आहे की नाही म्हणलं तरी त्याच्यात आमच्या इथे डान्स रूम आहे, म्युझिक रूम आहे, ऍक्टिव्हिटी रूम आहे, मॉडेल रूम आहे आणि एक लायब्ररी आहे प्रशस्त लहान मुलांसाठी की ते अगदी छानपैकी तिथे बसून अगदी लोळत पण ते वाचू शकतील इतकं छान लायब्ररी आहे मोठी. त्यामुळे आम्हाला असं त्यांना मी पूर्ण पाऊण तास आम्ही काय करतो, काय ऍक्टिव्हिटीज घेतो हे सगळं सांगितलं. तेही खुश झाले. आमचे एक मॉडेल रूम मध्ये असं आहे की आमची मुलं इनॅक्ट करतात. मग ते ड्रेस कोड आम्ही ड्रेस दिलेला आहे. मग डॉक्टरचा असो, पोस्टमनचा असो किंवा व्हेजिटेबल वेंडर असो आणि मग प्रत्येक मुलाला आम्ही ते देतो हा चान्स की आठवड्याला किंवा रोज एक मूल ते इनॅक्ट करतं आणि मग त्या रोल प्ले मध्ये जातात ते. आणि तसं ते रोल प्ले मध्ये ते काय काय आम्ही मुलं उभी केली होती आणि मग देवेंद्र फडणवीस सरांनाही त्यांना विचारले काही काही प्रश्न. तर पण असं होतं की त्यांनी जेव्हा विचारले प्रश्न तेव्हा मुलांना माहिती नव्हतं की अरे हे डेप्युटी CM आहेत आणि ते आपल्याला विचारतायत. तसं काही त्यांना छोट्या मुलांना तेवढं माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांनी इतके मन मोकळे गप्पा मारल्या त्यांच्याशी. त्यांनी भरपूर प्रश्न विचारले आणि मुलांनी छान त्यांच्याशी गप्पा मारल्या. असा तो एक अनुभव खूपच छान होता आमचा सगळ्यांचा. शाळेच्या पुढच्या आता प्रवासामध्ये तुमचे स्वतःचे एक प्रिन्सिपल म्हणून काय प्लॅन आहेत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ऍक्च्युली खरं सांगायचं तर जसं मी म्हटलं की आम्ही NEP फॉलो करतो आहे. तर हे एक खूप मोठा अभ्यास आहे हा. असं काही लगेच आता मी म्हटलं की आम्ही फॉलो करून आम्ही सगळं करतोय पण अजून आम्हाला भरपूर त्याच्यात ऍड करायच्या आहेत गोष्टी. प्लस जी काही शाळा आहे ती वाढवायची आहे. ऑब्व्हियसली आम्हाला भरपूर ती म्हणजे आता 2 मजली आहे तर अजून 3 मजली पण झाली तरी चालणार आहे. आणि मुळात म्हणजे NEP साठी अजून आम्हाला फोकसने अजून काम करायचं आहे त्याच्यात. तर हे मी नक्कीच पुढल्या याच्यात अजून पुढे तेच फॉलो करेन. शाळा आम्हाला साधारणपणे सगळ्यांचंच आमचं ड्रीम आहे की शाळा आम्हाला अजून मोठी करायची आहे पण अजून मोठी. तर असं आहे मंडळी, NEP विषयी बरेचसे बारकावे जाणून घेणं गरजेचं होतं. ते आज बर्वे मॅडमनी आपल्याला सांगितलं. आणि या शिक्षण पद्धतीमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये होणारे बदल आता पालकांच्या हळूहळू लक्षात येतील. त्याचा प्रत्यक्ष परिणाम होताना दिसेल. त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या शाळेशी कंपॅरिझन न करता आपलं मूल ज्या शाळेत शिकतंय त्या तिथे सगळं काही व्यवस्थित चालू आहे हा विश्वास पालकांनी बाळगणं गरजेचं आहे. आणि नुसतं टीचर आणि शाळेला कुठल्याही बाबतीत फक्त जबाबदार न धरता पालक म्हणून आपल्या पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत याची जाणीव ठेवून मुलांना त्या प्रकारे संस्कार देऊन एकूणच शाळा, टीचर्स आणि आपण पालक असं या तिघांचा रोल त्यांच्या मुलांच्या जडणघडीमध्ये आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या व्यस्त कामातून वेळ काढून आम्हाला NEP याविषयी माहिती दिलीत. तुमच्या स्कूल विषयी त्यामध्ये होणाऱ्या उपक्रमांविषयी सांगितलं. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.